पाण्याच्या व अन्नाच्या शोधार्थ विहिरीत पडलेल्या मादी प्रजातीच्या वानराला वन विभागाच्या स्थानिक पथकाने पट्टीच्या पोहणाऱ्याच्या मदतीने बुधवारी सायंकाळी 4 वाजता विहिरीच्या बाहेर काढले। तिडका शहरातील गट क्रमांक 40 मध्ये शेतकरी न्याज अहमद शेख यांच्या विहिरीत वानर पडल्याचे बुधवारी सकाळी 7 वाजता लक्षात आले। स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने या मादी वानराला विहिराबाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले, परंतु प्रयत्न विफल ठरल्यामुळे सकाळी 9 वाजता वन विभागाच्या पथकाला घटनास्थळी बोलवण्यात आले, परंतु 11 वाजेपर्यंतही वन विभागाला वानर विहिराबाहेर काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथून बचाव पथक बोलविण्यात आले। पथकाला येण्यासाठी वेळ लागणार असल्याने वन विभागाने ईश्वर सपकाळ आणि सर्जेराव पवार या 2 पट्टीच्या पोहणाऱ्याची मदत घेऊन पुन्हा दुपारी 12 वाजता रेस्क्यू मोहीम सुरू केली। अखेर सायंकाळी 4 वाजता विहिरीतील वानर स्थानिक रेस्क्यू पथकाच्या हाती आले व त्यास 7 तासांनी विहिरीबाहेर काढले। त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्या वानराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। यावेळी मात्र वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ मात्र घटनास्थळी नव्हते। यावेळी वनरक्षक नितेश मुलताडे, नितीन सोनवणे, टीव्ही मनगटे, सोमनाथ पायगवान आदींसह ईश्वर सपकाळ, सर्जेराव पवार आदींची उपस्थिती होती। इंडिया न्यूज 224 करिता निलेश पाटील, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।